नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत की जो लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खायला खूप आवडणार आहे. तर चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये घातलं अर्धा चमचा जिरं. तिथेच घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी. तर लगेच याच्यामध्ये दुसरा पदार्थ घालायचा नाही आहे. छान मोहरी तडतडली पाहिजे म्हणजे व्यवस्थित त्याची फोडणी जी बसते छान. आता इथेच घालायच्यात आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून. आणि आता मिरची ही छान मस्त खरपूस भाजेपर्यंत आपल्याला इथे फ्राय करायची आहे. आता इथे घालायचं आहे आपल्याला पाणी. तर पाणी इथं आपण हा जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो रव्यापासून बनवत आहोत. तर जेवढा रवा असेल तेवढंच इथं पाणी घालायचं आहे. तर इथे 2 वाटी जर रवा घेतलेला आहे त्याप्रमाणे इथे मी 2 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. कारण आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो रव्यापासून बनवणार आहोत. तर यामध्येच घालायचे आहेत 1 चमचाभर चिली फ्लेक्स आणि 3 ते 4 काळी मिरी आहेत ना अशा छान खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेल्या आहेत. फ्रेश काळी मिरी पूड पण इथे घालायची आहे. त्याने अतिशय चव येते. आता मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत तर सतत काही ना काही मुलांना TV पाहताना म्हणा, खेळून आल्यावर म्हणा, नाश्त्याला लगेचच वेगळं काहीतरी पाहिजे. मग त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये एकदम झटपट होतो. आता इथे घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता मीठ छान एकजीव होऊ द्यायचं पाण्यामध्ये. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक रवा आणि असा थोडा थोडा घालून व्यवस्थित छान ढवळून घ्यायचा आहे म्हणजे रव्याच्या कुठेही गुठळ्या होणार नाहीत आणि रवा व्यवस्थित छान एकजीव झाला पाहिजे. आता पटापट आपण हा रवा जो आहे छान या पाण्यामध्ये असा मिक्स करून घेऊया. पाहू शकताय तुम्ही पूर्ण रव्याने जे आहे पाणी शोषून घेतलेलं आहे. आता इथे मीडियम फ्लेम करून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे मिश्रण. त्याचबरोबर इथे घालायची छान बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यामुळे अजून छान टेस्ट येणार आहे आपल्या पदार्थाला. हा जो पदार्थ बनवत आहे मी त्याला तुम्ही नगेट्स म्हणू शकता, रव्यापासून तयार होणारे, किंवा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बोलू शकता. आता कोथिंबीर छान एकजीव झालेली आहे. मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि इथे घालायचं आहे आपल्याला उकडलेला बटाटा. इथे एक मी मोठ्या आकाराचा बटाटा जो आहे उकडून थंड करून ठेवलेला होता तो याच्यामध्ये किसून घालायचा आहे. आता हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित आपण या रव्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. बटाटा घातल्यामुळे आपला पदार्थ हा मस्त कुरकुरीत होणार आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय चवदार. तर व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जशी कणिक मळतो त्याप्रमाणे इथे आपल्याला हे मळायचं आहे. पाहू शकता इथे मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. तर चला आपण पटापट नगेट्स बनवायला घेऊया. असा एक गोळा घ्यायचा
आणि छान त्याचे असे रोल करायचा। एक मोठा रोल केला की पटापट तुम्हाला ज्या हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। मी या पद्धतीने कट करणार आहे। असे छोटे छोटे नगेट्स खायलाही पटापट आणि तळल्यानंतरही कुरकुरीत छान होतात। हे बघा, या शेपने मी सर्व नगेट्स कट करून घेतलेले आहेत। पाहू शकताय तुम्ही, अगदी पटपट होतात। थोडासा हाताने आकार दिलेला आहे बस कट केल्यानंतर। इथे सर्व नगेट्स मी बनवून घेतलेले आहेत। आता तेल छान गरम करायचं आहे आणि आपल्याला हे तळून घ्यायचे। तर पाहू शकता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जेवढे मावतील तेवढेच नगेट्स यामध्ये घालायचे आहेत। तेल छान गरम करायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहे। हे बघा, छान बुडबुड्या येत आहेत। व्यवस्थित उलटपुलट करून सर्व बाजूने आपल्याला हे छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। खूप लालही नाही करायचे, या रंगावरती आपल्याला नगेट्स तळून घ्यायचे आहेत। पाहू शकताय रंग किती छान आलेला आहे आणि वरून एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये असे मऊ लुसलुशीत असतात खाण्यासाठी। पाहू शकताय तुम्ही, अजिबात तेलकट झालेले नाहीयेत। आता व्यवस्थित सर्व मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। असेच गरमागरम तुम्ही लगेच केचप बरोबर, चटणी बरोबर, तुम्हाला हवेल असेल त्या चटणी बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता। अगदी खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा। बघा किती मस्त झालेले आहेत, वरून कुरकुरीत आतून मऊ। तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।